मला या अपार्टमेंटमध्ये येऊन फक्त काही महिने झाले होते आणि ते एक अतिशय आलिशान अपार्टमेंट होते जे 15व्या मजल्यावर होते. अपार्टमेंट दिसायला फक्त एक अपार्टमेंट होते, पण आतमध्ये फ्लॅट्स बंगल्यापेक्षा कमी नव्हते. मी इथे 9वीतल्या मुलाला शिकवायला जायचे, कारण तो खूप चांगला डिफेन्स एरिया होता आणि बिल्डिंगसुद्धा खूप भव्य होती. तेथे राहणारे जवळजवळ सर्व लोक श्रीमंत घराण्यातील होते. मी त्याच्या आईकडून 25,000 रुपये फी मागितली होती. मला वाटले की मी खूप बोलली आहे, परंतु त्याच्या आईने कोणताही आक्षेप घेतला नाही. तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी लगेच होकार दिला. मी आश्चर्याने त्या बाईकडे पाहू लागले. मी इंग्लिशमधून MA केले होते आणि तो मुलगा 9वीचा विद्यार्थी होता, पण अभ्यासात खूप कमकुवत होता. मी या अपार्टमेंटपासून खूप दूर असलेल्या भागात राहत होते. इथे जाण्यासाठी मला 2 बस बदलाव्या लागायच्या. माझा एकच प्रयत्न होता की मला या अपार्टमेंटमध्ये आणखी 2 किंवा 3 शिकवण्या मिळाल्या तर माझे राहणीमान चांगले होईल. ही शिकवणीही मला माझ्या एका मैत्रिणीने दिली होती. मी माझ्या मैत्रिणीचे आभार मानू शकले नाही. माझे शिक्षणही काही कमी नव्हते. माझा शैक्षणिक रेकॉर्ड खूप चांगला होता, परंतु माझ्याकडे कोणत्याही शिफारसी नव्हत्या. त्यामुळे मला कोणत्याही चांगल्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली नाही. सकाळी मी इंग्रजी माध्यमातून शाळेत शिकवायचे, जिथे मला महिन्याला जेमतेम 20,000 रुपये पगार मिळत असे. माझे वडील हयात नव्हते आणि मी माझ्या बहिणी आणि भावांमध्ये सर्वात मोठी होते. मला माझ्यापेक्षा लहान 2 भाऊ होते. ते अजून शाळेत शिकत होते. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या वडिलांच्या दुकानातून काही भाडे येते आणि माझी आई देखील घर चांगले चालवत होती. काबाड कष्ट करूनच आम्ही घर चालवत होतो. मी दिसायला खूप सुंदर आहे, त्यामुळे मी सगळ्यांपासून वेगळी होते, कारण साध्या कपड्यातही मी सुंदर दिसायची. मी संध्याकाळी त्या मुलाला शिकवायला जायचे. गेले 2 महिने सर्व काही सुरळीत चालले असले तरी गेल्या काही दिवसापासून लोक माझ्याशी विचित्र वागू लागले होते. मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये जायचे तेव्हा तिथे आधीच 3 ते 4 मुलं हजर असायची. कदाचित ते या अपार्टमेंटचे रहिवासी असतील, पण ते इतके हुशार प्रकारची मुलं होती की मी सांगू शकत नाही. त्यांनी कानात सोन्याचे झुमके घातले होते. त्यांचे केस खांद्यावर होते. त्यांच्यापैकी दोघांनी आपल्या केसांची वेणी घातली होती आणि एकाने त्याचे केस उघडे ठेवले होते. फॅशनच्या नावाखाली फाटक्या जीन्स आणि तिरकस शर्ट घातलेले हे चौघेही बहुधा स्वतःला कुठल्या तरी चित्रपटाचे नायक समजत होते. पण मला त्यांच्यात अशिक्षित आणि असभ्य वागण्याशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. जेव्हा कधी मी लिफ्टमध्ये जायचे आणि लिफ्ट बंद पडायची, तेव्हा ती मुलं वळण घेत हास्यास्पद गाणी म्हणायची, जी ऐकून माझे डोळे जमिनीवर पडायचे आणि कान लाल व्हायचे. मी लवकरात लवकर माझ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करायचे. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा जेव्हा लिफ्टमध्ये चढायला लागायचे तेव्हा ती 4 मुलं लिफ्टमध्ये आधीच हजर असायची. हे जर 1-2दा घडले असते तर मी त्याला योगायोग समजले असते, पण गेल्या काही दिवसापासून हे रोजच्या रोज घडू लागले होते. जेव्हा मी त्या मुलाला शिकवायला जायचे, 8वा मजला होता, त्यामुळे पायी पायऱ्या चढण्याचा प्रश्नच नव्हता. आजही मी लिफ्टमध्ये चढले तेव्हा एक मुलगा आला आणि माझ्या लेवलवर उभा राहिला आणि गाणे म्हणू लागला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि तो हसायला लागला आणि मग गाणं म्हणू लागला, असं माझ्याकडे पाहू नकोस, मी तुला मिठीत घेईन, तुझ्यापासून चोरून घेईन, तुला माझ्या हृदयात जगवणार आहे. हे गाणं म्हणताना तो आणि मागे उभी असलेली 3ही मुलं हे सगळं पाहून जोरजोरात हसत होती. माझा राग सहन करण्यासाठी मी तिथे कशी तरी उभी राहिले. ते मला कळत नाही, कारण त्यावेळी लिफ्टमध्ये मी एकटीच मुलगी होती. त्यामुळे त्या मुलाचा सूर संपल्यावर माझ्या मागे उभे असलेल्या दुसऱ्या मुलाने आणखी एक हास्यास्पद गाणे म्हणायला सुरुवात केली. मी पटकन लिफ्टच्या दरवाजाजवळ आले. तो मुलगा 21-22 वर्षाचा, माझ्यापेक्षा लहान पण अतिशय निर्लज्ज आणि वाईट स्वभावाचा होता. मी पुन्हा 2-3 वेळा माझ्या मजल्याचं बटन दाबलं, जरी ते आधीच प्रेस होतं. तिसरा म्हणाला, हम तुम लिफ्ट में बंद है और हे गाणे गाऊन झाल्यावर त्या मुलाने माझ्या दुपट्ट्याची पल्लू धरलं. माझी सहनशीलता कदाचित एवढीच होती. मी मागे वळून हे गाणं गुणगुणत असलेल्या मुलाच्या तोंडावर जोरात चापट मारली. थप्पडचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये गुंजत होता. 4ही मुलं माझ्याकडे शांतपणे आणि गोंधळून पाहू लागली. मी म्हणाले, तुला गाण्याची खूप आवड आहे ना? घरी जाऊन बहिणीला गाणे ऐकव, मग तिचे हृदय हेलावून जाईल. सावध राहा, भविष्यात तुम्ही माझ्यासमोर असे हास्यास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केलात तर मी तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करेन. असे सांगताच मी लिफ्टमधून बाहेर आले. आज मला त्या मुलाची शिकवणही अवघड जात होती, कारण माझं मन फक्त त्या 4 मुलांकडे जात होतं. कसे तरी मी त्याला 2 तास शिकवले आणि मी परत आले. तेव्हा तो मुलगा लिफ्टमध्ये आधीच उपस्थित होता. मी ज्याला थप्पड मारली तो
ते बाकीचे तिघे नव्हते. तो माझ्याकडे रागाने बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोटांचे ठसे अजूनही होते. नकळत माझे मन का घाबरायला लागले ते कळत नाही. मी लिफ्टच्या आत एक पाऊल टाकले, पण नंतर ते बाहेर काढले आणि लिफ्ट थांबण्याची वाट पाहू लागले, जेणेकरून मुलगा आधी खाली उतरू शकेल. लिफ्ट बंद होण्यापूर्वी त्या मुलाने पुन्हा लिफ्टचे बटन दाबले आणि लिफ्ट पुन्हा उघडली. मग तो मला म्हणाला, "बघ, आत ये, मला तुझ्याशी बोलायचे आहे." अशा शब्दात त्याने मला सांगितले. माझे हृदय खूप धडधडू लागले. मला वाटले की पायऱ्या उतरून जाणे चांगले. मला त्या मुलाशी बोलायचे नव्हते. मी मागे वळून पायऱ्यांकडे निघाले, पण तो मुलगा माझ्या मागे येऊ लागला. माझे मन खूप घाबरले होते, म्हणून मी पटकन पायऱ्या उतरू लागले. तो मला मागून हाक मारत होता. तो म्हणत होता, "एकदा माझं ऐक, नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल." पण मी त्याचं ऐकलं नाही. तोही माझ्या मागे पायऱ्यावर येत होता. मी सर्व पायऱ्या उतरून त्या अपार्टमेंटच्या लॉबीत आले, तर त्याच अपार्टमेंटच्या मॅनेजरचा एक तरुण मुलगा तिथे उभा होता आणि त्याच्यासोबत एक रक्षकही उभा होता. तो मॅनेजरचा मुलगा त्या गार्डशी बोलत होता. तेव्हा मी पटकन त्याच्याकडे आले आणि मी त्या गार्डला म्हणाले, "हा मुलगा माझ्या मागे येऊन मला त्रास देत आहे." गार्ड त्या मुलाकडे टक लावून पाहू लागला. "हा कसला उद्धटपणा आहे? तुला लाज नाही वाटत असं करायला?" माझ्या मागून येणारा मुलगा आला आणि गार्डजवळ उभा राहिला आणि दोन्ही खिशात हात घातला आणि म्हणाला, "तुझा स्वतःचा व्यवसाय कर, समजून घे, नाहीतर मी तुला तुझ्या स्टेटसची आठवण करून देईन. मी कोणाचा मुलगा आहे हे तुला माहीत नाही का?" या अपार्टमेंटच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारा दुसरा तरुण त्या उद्धट मुलाला म्हणाला, "हे बघ, येथे नियम आणि कायदे राखा, बरेच काही चांगले होईल. तुम्ही कोणाचा मुलगा असाल, तुम्ही काही चुकीचे काम केले तर ही तक्रार तुमच्या वडिलांपर्यंत नक्कीच पोहोचेल. त्यामुळे या मुलीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करू नका." त्या मुलाचे बोलणे ऐकून माझ्या मागून आलेला मुलगा माझ्याकडे बघत मागे गेला. मी सुखाचा निश्वास सोडला. मुलाने मला विचारले, "तुझी काय तक्रार आहे? कृपया मला कळवा, जेणेकरून आम्ही तुमच्या तक्रारीचे निराकरण करू शकू." मी म्हणाले की लिफ्टमध्ये येताना जाताना 3-4 मुलं मला त्रास देतात. तो म्हणाला, "ठीक आहे, आपण ही काळजी घेऊ." दुसऱ्या दिवशी मी शिकवणीसाठी आले, तेव्हा लिफ्ट पूर्णपणे रिकामी होती. तेथे कोणीही उपस्थित नव्हते. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. पण मुलाच्या घरात प्रवेश करताच तो मुलगा समोरच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसून मुलाशी बोलत होता. तिथे त्याची आईही बसली होती. ती आत गेल्यावर त्या मुलाने मला पाहिले आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य घेऊन माझ्याकडे पाहू लागला. तो कुठेही येऊ शकतो हे जणू माझ्यावर पहाट झाले होते. मी डोळे खाली करून हॉलमध्ये बसले, कारण त्या मुलाला मी बाहेर हॉलमध्ये शिकवायचे. त्याची आई त्या मुलाला म्हणाली, "आता तू जा, कारण छोटूला अजून अभ्यास करायचा आहे. पण बघ, संध्याकाळी नक्की ये. मी तुझ्या आवडीची उत्तम बिर्याणी तयार करेन." तो म्हणाला, "आंटी, का नाही, मी नक्की येईन, पण यापुढे मी येतच राहणार." असे बोलून तो निघून गेला. पण मला काळजी वाटू लागली. एका क्षणी ही नोकरी सोडावीशी वाटली. मला कळत नाही त्या मुलाला बघून मला विचित्र भीती का वाटायची. त्याच्या डोळ्यात एक विचित्र तिरस्कार होता. दिसायला तसं काही नव्हतं, पण आतून मला त्या मुलाची भीती वाटत होती. पण माझी एकच मजबुरी होती, ती म्हणजे त्या ट्युशनमधून मला भरपूर पैसे मिळत होते आणि आता तर छोटूला पण खूप आवडायला लागलं होतं. त्याची आई माझ्यावर खूप खुश होती. ती म्हणाली, "मी छोटूसाठी अनेक ट्युशन बदलण्याचा प्रयत्न केला, पण माझा मुलगा डफरचा डफर होता. पण तुम्ही खरोखर खूप चांगले शिकवता आणि त्याला संकल्पना समजावून सांगता. आता तर त्याच्या शाळेतील शिक्षकही त्याचे कौतुक करू लागले आहेत." मी त्या बाईचे बोलणे मनाने ऐकत होते. माझ्याबद्दल कितीतरी भावना असलेल्या त्या मुलाचे डोळे माझ्या मनात फिरत होते. मी परतताना लिफ्टमध्ये चढले, तेव्हा मी एकटीच होते. पण लिफ्ट फक्त एका मजल्यावर गेली होती. खाली मजल्यावर थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि 4ही मुलं लिफ्टमध्ये चढली. मी लिफ्टमधून बाहेर पडण्यापूर्वीच एका मुलाने, ज्याला मी थप्पड मारली होती, त्याने मला लिफ्टच्या आत ओढले. मी त्याचे हात सोडू लागले. काही वेळातच लिफ्ट बंद पडली. मी त्या मुलाला म्हणाले, "हे कसले गैरवर्तन आहे? माझा हात सोडा." तो म्हणाला, "मी त्याच्या गैरवर्तनाचे उत्तर देईन. आज मला तुला थप्पड मारायची आणि नंतर माझ्याबद्दल तक्रार करायची खूप आवड आहे. तू बघ मी तुला काय करतो." तो बोलत असतानाच लिफ्टचे दिवे गेले आणि एक सायरन आवाज करू लागला. कदाचित संपूर्ण इमारतीची लाईट बंद झाली असेल आणि लाईटशिवाय लिफ्ट चालू शकत नव्हती. हे बघून मी श्वास घ्यायला विसरले. मला वाटलं काही वेळात इथले जनरेटर कामाला लागतील आणि लिफ्ट पुन्हा सुरू होईल, पण तसे काही झाले नाही. चौघांपैकी एकाने खिशातून मोबाईल काढला आणि टॉर्चचा दिवा लावला. मी त्या मुलाच्या हातातून माझा हात सोडवला आणि लिफ्टच्या दाराजवळ उभी राहिले आणि दार ठोठावू लागले. "देवाच्या फायद्यासाठी लिफ्ट चालू करा, मला बाहेर जायचे आहे." पण मी दरवाजा ठोठावत असताना 2 मुले आली. त्याने मला हाताने धरले आणि लिफ्टच्या मागे भिंतीवर ढकलले. एका मुलाने खिशातून रुमाल काढला आणि माझे हात पाठीमागे बांधले.
दुसऱ्याने टेप काढली आणि माझ्या तोंडावर चिकटवली. मी ज्या मुलाला चापट मारली त्याचे नाव विश्वास होते. सकाळपूर्वी ही लिफ्ट उघडणार नाही आणि सकाळीच या लिफ्टमधून तुझा मृतदेह बाहेर येईल असे ते म्हणाले. पुरुष महिलांसोबत जी घृणास्पद हृदयद्रावक वागणूक करतात ते लैंगिक छळ आहे. माझ्या बाबतीतही असेच घडले. त्या महिलांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आरडाओरडा केला तर त्याचे परिणाम महिलांनाच भोगावे लागतात. ती लिफ्ट रात्रभर बंद होती. रात्री किती वाजता लिफ्टचे दरवाजे उघडले आणि ती 4 मुलं बाहेर गेली माहीत नाही, पण मला उठून बसताही येत नव्हतं. मी लिफ्टमध्ये मृतावस्थेत पडून होते आणि त्या मुलांना जाताना पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्याशी असभ्य वर्तन केल्याबद्दल मला चापट मारल्याचा हा बदला मिळणार हे मला माहीत असतं तर कदाचित मी त्यावेळी त्याचा उद्धटपणा सहन केला असता. त्या लोकांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. मी बेशुद्ध पडले होते. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी सरकारी दवाखान्याबाहेर पडून होते. 2 पोलीस उभे होते. माझी आई रोज येत होती. इन्स्पेक्टर म्हणाले, मॅडमजी, तुमच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही FIR दाखल करू शकता. इन्स्पेक्टरने मला अगदी कठोर शब्दात सांगितले की मी पूर्णपणे अवाक झाले होते. त्या मुलांना धडा शिकवण्याचे परिणाम मी एकदा पाहिले होते. जेव्हा त्या व्यक्तीने मला पूर्णपणे शांत पाहिले तेव्हा तो म्हणाला, बघ, तू गप्प राहिलीस तर हे प्रकरण इथेच संपेल. मग तक्रार करू नको. फाईल बंद केल्यावर ती पुन्हा उघडली जाणार नाही. अचानक मला माहीत नाही काय झाले. मी सर्व काही सांगितले. त्या चौघांसाठी माझ्या हृदयात अपार द्वेष होता. मी म्हणाले की मला त्याला फाशी द्यायची आहे. मी माझे म्हणणे लिहून घेतले होते. माझे म्हणणे ऐकून तो पोलीस अधिकारी म्हणाला, मॅडम बघा, अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक कोण आहे त्याची तुम्हाला कल्पना नसेल आणि हे सामान्य लोक नाही. एक खूप मोठ्या नेत्याचा मुलगा आहे, कोणी वकिलाचा मुलगा आहे तर कोणी उद्योगपतीचा मुलगा आहे. तिथे सर्वसामान्यांना काम नाही. तेव्हा माझे ऐका आणि तुमच्यासोबत जे काही झालं ते विसरून जा, असे म्हणत त्याने खोडकरपणे डोळे दाबले. त्याने चेहऱ्यावरचे हसू लपवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा खोडकरपणा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हे ऐकून आई घाबरली. आपण कोणताही गुन्हा दाखल करू नये असे ती म्हणाली. पण माझ्यासोबत जे काही घडलं ते मी विसरू शकत नव्हते. रात्री झोपताना मी ओरडायला लागले की आई उठायची. मी पूर्णपणे वेडी करून सोडले होते. मी 2 महिने माझी संवेदना गमावली आणि नंतर हळूहळू मी पुन्हा जिवंत होऊ लागले. आयुष्य काय होते ही मृत्यूपेक्षाही भयंकर शिक्षा होती. कारण माझ्यासोबत काय झालं हे सर्व परिसराला कळले होते. शेजारच्या सर्वांना माहीत होते पण प्रत्येकजण मूक प्रेक्षक राहिले. मला माझ्या शाळेतील नोकरीतूनही काढून टाकण्यात आले. मी जेव्हा जेव्हा लोकलमध्ये जात असे तेव्हा स्त्री पुरुष मला पाहून शांतपणे बोलू लागले. ते माझ्याकडे तिरस्काराने आणि हीन नजरेने बघू लागतात, जणू काही माझी चूक आहे. जरी मी निर्दोष होते, आता कोणीही मला बायको बनवणार नाही हे मला माहीत होतं. कारण आजूबाजूच्या सगळ्यांना माझ्याबद्दल माहिती झाली होती. आई म्हणाली की आम्ही आमचे इथले घर आणि तुमच्या वडिलांची दुकाने विकून दुसऱ्या शहरात जाऊ. मी म्हणाले की मी ही जागा का सोडू? तुला माझी चूक वाटते? माझी आई रडू लागली. ती म्हणाली, मला माहीत आहे की यात तुझी चूक नव्हती, पण आपण ज्या समाजात राहतो त्यात स्त्रीला दोष दिला जातो. त्या पोरांना कोणी काही करणार नाही पण आम्ही न मरता मारले जाऊ. हे शक्य आहे की आपण शहर बदलल्यास आपले संबंध चांगले राहू शकतात. तू लग्न करून तुझ्या घरात स्थायिक हो. मी म्हणाले, लग्नानंतर माझ्या नवऱ्याला हे कळले तर तुम्ही याचा विचार केला आहे का? हे ऐकून आई पुन्हा रडू लागली. तिने सांगितले, तुझे दोन्ही धाकटे भाऊ लोकांमध्ये जायलाही घाबरू लागले आहेत. लोक त्यांना विचित्र प्रश्न विचारतात. यावेळी मला कोणत्या वेदना होत होत्या, माझा भाऊ कोणत्या दुःखात होता, माझी आई कोणत्या दुःखात होती हे मी समजू शकत होते. पण माझ्या पाठीशी कोणीही उभे न राहिल्याने मी धीर सोडला नाही. माझ्या आत त्या पोरांच्या सुडाची आग भडकली. माझ्यावर झालेला अन्याय मी विसरू शकले नाही. मी माझ्या वडिलांच्या दुकानात जायचे, ज्याच्या भाड्याने आम्ही कमाई करायचो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. माझी आई टेलरिंग करायची आणि मी काही शिकवणी आणि शाळेत शिकवायचे. दुकाने विकून पैसे आईला दिले आणि मी स्वतः पोलीस प्रशिक्षणासाठी गेले. प्रशिक्षणादरम्यान जेव्हा जेव्हा कोणतेही कठीण काम होते तेव्हा मला वाटायचे की ती 4 मुले माझ्या समोर आहेत आणि मी माझे लक्षही कधी चुकवत नाही. मी स्वतःला दगड बनवले होते. माझ्या अंगावर कोणत्याही प्रकारची अस्वस्थता मला आवडली नाही. प्रशिक्षणानंतर जेव्हा मी ड्युटीवर रुजू झाले तेव्हा मी चांगल्या पदावर होते. 2 वर्षाच्या मेहनतीनंतर मी ते सर्व स्वतः बनवले होते. माझ्या हातात कोणतीही केस आली की ती पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. माझे अधिकारी माझ्यावर खूप खुश होते. एकदा मला बलात्काराच्या खटल्यासाठी पाठवण्यात आले. महाविद्यालयीन तरुणीसोबत 3 मुलांनी दुष्कर्म केले होते. मी बलात्कारित मुलीला हॉस्पिटलमध्ये पोचवले. तिची अवस्था बघून मला माझीच आठवण येऊ लागली. ती बेफाम रडत होती. तिचे आई वडील असहाय्यपणे रडत होती.
पोलीस इन्स्पेक्टर मला जसा धमकावत होता तसाच तिला धमकावत होता. तो म्हणत होता की त्या मुलांचा खूप वरचा हात आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर नीट विचार करा, कारण आजपर्यंत त्या पोरांना कोणीही अटक करू शकले नाही. इन्स्पेक्टर जवळ येऊन मी उभी राहिले आणि त्याच्या खांद्यावर जोरात मारली. त्याने वळून मला पाहिले तेव्हा त्याने पटकन नमस्कार केला, कारण तो माझ्यापेक्षा कनिष्ठ होता. मी म्हणाले की तुम्हाला 2 मिनिटांसाठी घाबरवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी का पाठवले आहे, जेणेकरून गुन्हेगार खुलेआम फिरत असेल आणि अत्याचारी त्यांचे रडणे ऐकणारे कोणीही नसेल. तो म्हणाला, मॅडम तुम्हाला माहीत नाही का या पोरांचा राजकारणात खूप प्रभाव आहे. मी म्हणाले, मला कायदा शिकवू नका, FIR लिहा. मी त्या मुलीला म्हणाले की मी तुला पूर्ण न्याय मिळवून देईन, पण तू मला त्या मुलाचे वर्णन सांग, ते कोण आहेत ते सांग. त्या मुलीने भीतीपोटी सर्व घटना सांगितली. तिचे आईवडील हे वारंवार सांगत होते गुन्हा दाखल करू नका, पण मी त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचा तिला पूर्ण न्याय मिळेल. मी तपास सुरू केला तेव्हा माझ्यासोबत तीच 3 मुले होती. काही वर्षापूर्वी अत्याचार केले होते. त्यावेळी ते 20-21 वर्षाचे होते, पण आता 7 वर्ष उलटून गेली होती आणि त्या मुलांना पाहून माझे रक्त पुन्हा खळखळून निघू लागले होते. या तिघांविरुद्ध मला अटक वॉरंट निघाले आणि त्यांना अटक केली. त्यांच्यापैकी एकाचे वडील मोठे वकील होते, दुसऱ्याचे वडील मोठे उद्योगपती होते आणि तिसऱ्याचे वडील राजकारणात काही किरकोळ पदावर होते. मी त्याला कॉलर पकडून हातखडी घालून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ लागले. तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितले, तुम्हाला खूप पश्चाताप होईल, मी तुमची बदली करेन. दुसऱ्याने सांगितले की तो तुम्हाला तुमच्या नोकरीवरून काढून टाकेल आणि तिसऱ्याच्या मनातही असाच विचार होता. पण मी म्हणाले की कायदा सर्वांसाठी समान आहे, कोर्टात जाऊन बोला. आता मनातून भीती निघून गेली होती. मी आता कमकुवत मुलगी राहिली नाही, उलट मी स्वतःची कमजोरी दूर करून तिचे ताकदीत रूपांतर केले होते. मी तिन्ही मुलांना अटक करून तुरुंगात टाकले होते. त्यांच्या विरोधात FIR लिहिली होती. त्यामुळे ती मुले न्यायालयाच्या दबावाला सामोरे गेल्याशिवाय बाहेर पडू शकली नाहीत. मी माझ्या अधिकाऱ्याला सांगितले की मला त्याला रिमांडमध्ये घ्यायचे आहे. मी जे बोलले ते ऐकून अधिकारी चकित झाला. तो म्हणाला, बघा आम्हाला वरून फोन येत आहे, आपण त्याला जास्त काळ तुरुंगात ठेवू शकणार नाही. मी म्हणाले, आमची अडचण अशी आहे की आम्ही पोलीस कठोर परिश्रम करतो, निद्रानाश करून रात्र घालवतो, लोकांना खूप शांती देतो, न्याय मिळवायचा असतो, मग वरून फोन येतात आणि आमची सगळी मेहनत उधळतात. तो म्हणाला, बघा तुझे कर्तव्य त्यांना अटक करण्याचे होते, ते तू कालच केलंस. त्यांना मोठ्या तुरुंगात पाठवल्यावर तुझी ड्युटी संपली. मी म्हटलं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सायंकाळी त्या 3 गुन्हेगारांना पोलिसांसमोर बसवण्यात आले आणि त्यांच्यासोबत 2 पोलिसांनाही बसवण्यात आले. मी पुढच्या सीटवर बसले होते आणि माझ्यासोबत एक पोलीस होता जो जीप चालवत होता, ज्यांच्याद्वारे आम्हाला त्यांना जेलमध्ये शिफ्ट करायचे होते. इथून बऱ्यापैकी लांब होतं, साधारण 2 तासाचा प्रवास आणि मध्येच निर्जन रस्ता होता. अधिकारी म्हणाला, बघा ती मुलं पळून जातील. मी म्हणाले, निश्चित राहा, जोपर्यंत ही मुलं माझ्या हाताखाली आहेत तोपर्यंत पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या अधिकाऱ्याने मला वेल्डन म्हणून अंगठा दाखवला आणि म्हणाला, सर्वांनी जा, आज मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही जीपमध्ये बसलो. निर्मनुष्य रस्त्यावर प्रवास सुरू झाला तेव्हा अंधार पडू लागला होता. मला माहीत होते की आम्ही काही अंतरावर गेल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचवायला कोणीतरी पाठवले असेल, जो अंधाधुंद गोळीबार करून आम्हाला ठार करेल. काही हालचाल करण्याआधीच मी माझ्यासोबत बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडी थांबवायला सांगितली. मला पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि विचारले, का मॅडम? मी म्हणाले, मी तुला गाडी इथे थांबवायला सांगितले आहे, मग गाडी थांबव. मी गाडीतून खाली उतरले आणि परत गेले. सीटचा दरवाजा उघडला. दोन्ही पोलीस माझ्याकडे पाहू लागले. म्हणाले, मॅडम इथे गाडी का उभी केली? मला वरून आदेश आल्याचे मी त्यांना सांगितले. मग मी म्हणाले, या पोरांच्या हातकड्या उघडा. हातकड्या उघडू लागल्या. तिन्ही मुलं खूप आनंदी दिसत होती, कारण त्यांना वाटत होतं की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी कॉल केला आहे. आता येथून पळून जावे असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला आहे. गाडीतून खाली उतरताच मी म्हणाले, जमेल तितके पळा. माझ्या गोळीतून सुटलात तर जिवंत राहाल, नाहीतर चकमकीत मारले जाल. आणि हे ऐकून पोरांना धक्काच बसला. ते बघू लागले. मी म्हणाले, माझ्याकडे इतकं लक्षपूर्वक पाहू नका. तुम्ही लोकांनी मला ओळखले नाही का? मला तुमची ओळख करून द्यायची गरज नाही, पण बदला म्हणजे बदला. एकदा तुम्ही माझ्याशी असे घाणेरडे कृत्य केले ज्याच्यासाठी माझी चूक नव्हती. त्याने विचारले, म्हणजे काय? आम्हाला कळले नाही. मी त्याला त्या अपार्टमेंटचे नाव सांगितले आणि म्हणाले, तुम्हाला लिफ्ट आठवते का? हे ऐकून तिघांचाही रंग बदलला आणि मग मी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. मी धावा म्हणाले. ते धावू लागले. मी त्या तिघांनाही गोळ्या झाडल्या आणि माझ्या हातावर एक गोळी झाडली. तेव्हा ते थोडे अंतर चालले होते. हे पाहून तिघेही पोलीस आश्चर्यचकित झाले. तो म्हणाला, मॅडम तुम्ही काय आश्चर्यकारक गोष्ट केली आहे? मी काहीच बोलले नाही. सांगू की त्यांनी कार थांबवली होती आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडे आधीच एक शस्त्र होते, ज्यासाठी
त्यांच्या वडिलांनी त्याला तुरुंगात पाठवले होते. आपण सांगू की त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर गोळीबार केला, चकमकीत मारले गेले. हे 3 पोलीस माझे बोलणे ऐकून हसू लागले आणि मग तीच बातमी वर्तमानपत्रातही प्रसिद्ध झाली. त्यांच्या वडिलांना समजले, पण माझ्यापर्यंत कोणीच पोहोचू शकले नाही. पण मी अजूनही 4थ्या मुलाचा शोध घेत होते, ज्याला मी थप्पड मारली होती आणि ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. मलाही त्याच्याकडून बदला घ्यायचा होता. त्या मुलाची माहिती घेतल्यानंतर तोही मोठ्या वडिलांचा बिघडलेला मुलगा, पण एका पायाने अपंग असल्याचे समोर आले. माझ्या देवाने त्याचा बदला घेतला आहे हे ऐकून मला हायसे वाटले. एकदा मी एका मंदिरासमोर कर्तव्य बजावायला गेले असताना माझी नजर त्याच मुलावर पडली, जो आपल्या व्हीलचेअरवर बसून गरीब लोकांना काहीतरी वाटप करत होता. काही वेळाने तो देवासमोर गेला आणि ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला की त्याने एका मुलीसोबत भयंकर गुन्हा केला आहे. मी यापूर्वी कोणत्याही मुलीशी असे केले नव्हते, पण जेव्हा तिने मला थप्पड मारली तेव्हा मला राग आला आणि माझ्या 3 मित्रांनी मला भडकवले आणि त्यांच्या चिथावणीवरून मी माझ्या मित्रांसह त्या मुलीकडून माझ्या अपमानाचा बदला घेतला होता. मी तिच्यावर खूप वाईट केले. काही दिवसांनी मी एका अपघातात अपंग झालो. मी तिची माफी मागावी म्हणून मी मुलीचा खूप शोध घेतला, कारण मी समजू शकतो की तिला कोणत्या वेदना झाल्या असतील. आणि गेली 7 वर्षे मी रडत आहे आणि माफी मागत आहे. मात्र या अपघातामुळे माझी सुख शांती भंग पावली आहे. मला रात्री झोप येत नाही. मला त्या मुलीचे अश्रू आणि तिचा रडणारा चेहरा दिसू लागतो. तिच्या असहाय्य डोळ्यांनी माझी शांतता, माझी झोप आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. माझी इच्छा आहे की तिने मला माफ केले तर मला मरणे सोपे होईल. मी मागे उभी आहे. मग त्या मुलाच्या बोलण्याने माझी झोप उडाली आणि मन हलकं झालं. मी विश्वासकडे पाहिलं आणि हसायला लागले. त्या माणसाची शिक्षा अशी असावी की तो प्रत्येक क्षणी मरत राहील. त्या माणसाच्या अवस्थेवर मला जराही दया आली नाही, कारण त्यावेळी लिफ्टच्या आतही त्या माणसाला माझी दया आली नव्हती. देव सर्व काही पाहतो आणि त्याने त्या मुलाकडून केलेल्या अन्यायाचा आपल्यावर चांगला बदला घेतला. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला कथेचा हा शेवट आवडला असेल. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, मग तो कुणाचाही मुलगा असो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.